रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत पावागडला. पावागड हे महाकालीचं एक गुजरातमधील प्रसिद्ध असं देवस्थान आहे. हे 51 शक्तिपीठापैकी एक असं पण आपण त्याला म्हणू शकतो. आम्ही जात असताना प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस चालू होता. जात असताना एका रस्त्याच्या कडेला एका काकूकडे आम्हाला मक्याचे कणस गरमागरम दिसले. दिसताच क्षणी आमच्या गाडीचे ब्रेक लागले आणि आम्ही खाली उतरून मक्याचे कणस घेतले. गरमागरम मक्याचे कणस आणि पाऊस ही मजाच का वेगळी. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो. आमची गाडी पार्क केल्याच्यानंतर पावागडचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडवर, या बसस्टँडवरनं आपल्याला जवळपास 7 किलोमीटर अंतर घाट कापून आपल्याला वर जावं लागतं. हे जात असताना आपल्याला भरपूरसा असा डोंगर एरिया आपल्याला लागतो. हा एरिया बघत बघत आम्ही घाट सर करत होतो. सरत करत असताना छोटा पाऊस पण चालू होता. हा पाऊस चालू असतानाच हिरवीगार असणारी धुकी हे पण आम्हाला इथं दिसत होतं. आणि आमचा हा प्रवास चालू होता गव्हर्मेंटच्या गुजरात बसमध्ये. वर जात असताना ह्या पावागडची ख्याती अशी आहे की असं म्हणलं जातं की मा सतीच्या येथे पायाचे अंगठे पडले होते आणि हे अंगठे दिसू नाही म्हणून देवतांनी येथे पर्वताचं डोंगराचं निर्माण केलं होतं. त्यामुळे या ठिकाणाचं नाव पावागड असं पडलेलं आहे. हा इतका अद्भुत असा सौंदर्याचा आणि निसर्गाचा नजारा होता की आम्ही बघता क्षणी या क्षेत्रामध्ये एकदम मनमोहक झालो. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो रोपवेच्या ठिकाणी. रोपवेपासून आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो रोपवेनं. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 2 पर्याय आहेत. एक म्हणजे सीडींनी आपण वरी जाऊ शकतो किंवा रोपवेचा वापर करू शकतो. पण आम्ही पाऊस जास्त असल्यामुळं आम्ही रोपवेचाच पर्याय निवडला. वर जात असताना यामध्ये आम्हाला तिकीट एका व्यक्तीला 150 रुपये तिकीट होतं. हे तिकीट पण प्लस मायनस त्यांच्यामध्ये व्हेरिएबल्स होत असतात कधी कधी. वर जात असताना हा आमचा आयुष्यातला पहिलाच प्रवास होता की रोपवेनं कुठंतरी आम्ही एखादा डोंगर सर करून जात आहेत. वर जात असताना आम्हाला छोट्या छोट्या दुकानी, वर जाण्याचा पायऱ्यांचा मार्ग हे पण आम्हाला रोपवेमधनं बघण्यास मिळालं. वर आम्ही ज्या क्षणी पोहोचलो तर रोपवेच्या स्टॉपवर, तिथून पण जाण्यासाठी वर फायनल जे मंदिर आहे कालीमातेचं ते 300 पायऱ्या चढून वर जायचं होतं. हे जात असताना खूप प्रमाणामध्ये प्रचंड पाऊस पण होताच, पावसासोबतच धुके पण होते. हे धुके आणि पाऊस हा अनुभव पण आमच्यासाठी एक अद्भुत होता. येथे लोक जे भक्त आले होते हे भक्त इथे खूप एकदम चांगल्या प्रकारच्या आनंद त्यांचा द्विगुणित होत होता. हे पण आम्ही इथं बघत होतो. आणि इथून आम्ही जेव्हा खालच्या दिशेने बघितलं त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण धुक्याचा असा अंधकार पसरलेला होता. आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी पावागडला आलो होतो ते म्हणजे महाकालीचं दर्शन. महाकालीच्या दर्शनाला जात असताना मंदिराच्या समोर एका सिंहाचा एक मूर्ती इथे आहे. या मूर्तीचं दर्शन करून भाविक आतमध्ये देवीच्या मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असतात. आम्ही गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आम्हाला महाकालीचं जे दर्शन झालं हे एक अद्भुत असं दर्शन होतं. हे दर्शन म्हणजे जणू काय एक आपल्याला आयुष्यामध्ये नवी संजीवनीच भेटल्यासारखं आम्हाला इथं अनुभवास आलं. आणि त्या क्षणी इथं आम्हाला एक दुसरी घटना नजरेस पडली की ती घटना म्हणजे आपण आपल्याकडे असं समजतो की कोण्या देवस्थानाला आपण नवस केल्याच्या नंतर तिथं आपण त्यांना ज्या काही विधी अवसर असेल आपण ते तिथं देत असतो. पण इथं काय असतं की एक नवीन ध्वज जर कोणाची इच्छापूर्ती झाली तर ते काय करत असतात, नवीन ध्वजा या मंदिराच्या वर चढवत असतात. तिथले जे काही हे असतात ब्राह्मण लोक त्यांच्या हस्ते. तेव्हा आम्हाला हा जो अनुभव होता एकदम लाईव्ह आम्हाला बघायला भेटला. आणि त्यावेळेस जे लोकांच्या भाविकांच्या मनामध्ये जे एक नवचैतन्य होतं मातेच्या दर्शनाचं किंवा मातेच्या ज्या आपण म्हणू शकतो त्याला मातेचा जे आपल्याला प्रसाद मिळून जे आपले कामं पूर्ण झाले आहेत याचा एक अनुभवण्यासाठी लोक तिथं खूप प्रमाणामध्ये प्रचंड गर्दी केली होती. आणि असं म्हटलं जातं की या मंदिरावर ध्वजा जवळपास 500 वर्षांनी या मंदिरावर ध्वजा चढवलेली आहे. आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी
जेव्हा हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तेव्हापासून या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यापासून भाविकांचं पण येथे ओघ वाढण्यास सुरुवात झालेली आहे. आता शेवटी आम्ही निघालो आहोत परतीच्या मार्गाला. जात असताना आम्ही रोपवेचा मार्ग न निवडता आम्ही पायऱ्यांचा मार्ग निवडला आणि या पायऱ्यांनी जात असताना खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस तर होताच होता आणि पायऱ्यावरनं वाहणारं पाणी पण एवढं भयंकर होतं की हे पण आम्हाला थोडंसं सांभाळत पायऱ्यावरनं पाय घसरणार नाही याची पण काळजी घेत आम्हाला खालच्या दिशेने अशा प्रकारे आमचा पावागडचा टूर हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगावंसं असं वाटतं की पावागडला तुम्ही जरूर यावे. हे गुजरातमधील खूप महत्त्वाचं धार्मिक ठिकाण आहे. त्याचसोबत युनेस्कोने जाहीर केलेल्या यादीमध्ये पण याचा समावेश आहे. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही रामकिशन इंगोले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही निघतो आमच्या परतीच्या मार्गाला म्हणजे आमच्या घराकडे. तरी मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.